नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजचा सुंदर ब्लॉग सुरू करूया. कसं असतं ना, आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण लवकर उठायचो आणि आता मुलं झाले तर आता पण लवकर उठावं लागतं. हा ड्रेस मला आता 2-3 महिने झाले घेतलेला. हैदराबादला गेलेले ते, त्यांची तिथे ट्रेनिंग होती आणि माझ्या नवरोबानी घेतलेला आहे हा ड्रेस. व्हाईट ड्रेस मला एकही नव्हता आणि मला हा पहिल्यांदा त्यांची चॉईस खूप आवडली. यावरती ओढणी पण आहे, खूप सॉफ्ट आणि हेवी नाही आहे. घातल्यानंतर पण हा ड्रेस खूप कम्फर्टेबल आहे. तर चला, तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला हे नक्की सांगा. आणि आम्हाला जायला उशीर होतोय, चला आवरते. कसं असतं ना, 2 मुली असल्यानंतर भरपूर काम असतात. अगोदर त्यांचं आवरायचं असतं, मग मी माझं आवरते. आणि आता रेडी झालो, इथं थोडेसे फोटो वगैरे काढले. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे खाली आल्यानंतर सोसायटीमध्ये खूपच चांगले डेकोरेशन केले होते आणि प्रथम आमच्या सोसायटीतील जी मुख्य मंडळी आहेत त्यांचं फुल देऊन स्वागत केले. आपण आता एवढे मोठे झालोय पण आपण स्टेजवरती गेल्यानंतर मम करतो. मला ना प्राऊड फील होत होतं की इतक्या लहान वयामध्ये स्टेज डेअरिंग करणे खरंच कौतुक करण्यासारखे आहे. इतर मुलांनी पण खूप चांगले सादरीकरण केले आणि त्यानंतर आम्हीचा लगेचच डान्स पण होता. तो डान्स होत होता तेवढ्यात किट्टू पण थकलेली, ती खूप रडत होती आणि मला एका जागेवरती तर बसू दिलं पण नाही आहे. ती खूप त्रास दिलेला मला. तर चला, आरोहीचं गाणं सुरू झालेलं आहे. त्यामुळं मला त्यांनाही बोलता आलं नाहीये, पण शूट माझ्या फ्रेंडनी केलेलं. तर चला, तुम्ही समजून घ्याल, मी अशी आशा करते. आणि इथे मी काय कुणाच्या जास्त फोटो हे केलेलं नाहीये पब्लिक, कारण का की बाबा कुणाची प्रायव्हसी असते, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं. पण आलेली आणि भूक पण आलेली, म्हटलं मग चला आता घरी जाऊया. तर मी तिला घेऊन घरी निघाले आणि इथे थोडं आमच्या पार्किंगमध्ये सायकलीवर खेळत होती लिफ्ट येईपर्यंत. आणि जी लंच बॅग होती ना त्याच्यामध्ये वॉटर बॉटल होती, ती तिलाच घ्यायचं होतं. घरी आल्यानंतर तिला खाऊ घातलं आणि मग ती काय लगेचच झोपली. मी पण थकलेली आणि तिथे खाली गेल्यानंतर आम्हाला नाश्ता होता समोसा. पण 6 वाजता ना खूप भूक लागलेली. तेवढ्यात मिस्टर बोलले की मी आता पिझ्झा बनवणार आहे आणि त्यांनी मला कॉफी पण दिलेली. तर चला आपण पाहू. ती ग्रॉसरी आणलेली तेव्हा मी सांगितलेलं तर रेडी असलेला पिझ्झा कसा तयार करायचा तर मी ते सांगणार आहे. आता ते काय टाकलंय, पिझ्झा टॉपिंग आहे, हे अगोदर टाकायचं आणि ह्याला स्प्रेड करून घ्यायचं. नंतर मायोनीज हे टाकायचं, दिसणं टाकून घेतलं आणि आता हे स्प्रेड करून घ्यायचं. हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. परत थोडासा कांदा टाकायचा, पनीर, परत कॅप्सिकम म्हणजेच हे शिमला मिरची. आता आमच्याकडे सध्या कांदाच अवेलेबल आहे. बाहेर भरपूर पाऊस पडतोय, कुठे जाता येत नाहीये. काल गेलेलं पण उशीर झालेला त्यामुळे आम्ही काही आणू शकलो नाहीये. त्यात आमची ती किट्टू कोणतं भैया स्प्रेड तर तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. इथे कडपड स्प्रेड. चला आता ह्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. ते मोजरीला स्प्रेड म्हणून भेटतं, हे बघा, हे आपण असं टाकून घेतलेलं आहे. तर आता ह्याला बेक करायला ठेवू. इकडे असं पाणी घातलंय, हे 5-10 मिनिटं पाणी गरम होऊ दिलेलं आहे, उकळू दिलेलं आहे आणि त्याच्यावरती हे असं स्टँड ठेवलंय. आता त्यावरती आपण हे पिझ्झा ठेवून देऊ आणि आता हे झाकून ठेवलेलं आहे. तर आता ह्याला 5 मिनिटं व्यवस्थित बेक होऊ द्यायचं. आता आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. असं शिजले का बघायचं. बघा टूथपिकला काहीच लागत नाहीये, म्हणजे याचा अर्थ तो पूर्णपणे शिजलेला आहे बघा. तर आता चला त्याला खायला घेऊ आपण. चला आता कट करून घेऊ आपण. चल त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्लेक्स आणि चिली फ्लेक्स नाहीये, त्यामुळे ते टाकलं ना खूप टेस्टी लागतं. आवडलं का म्हणते मी. खावा खावा खावा, मम्मीला सांगा हाय हाय करा, यम्मी करा, यम्मी यम्मी
आवडलं माझ्या बाळाला. किट्टू कसं खाते खाऊन दाखव मला. छान आहे म्हणते ग. बोलते छान आहे म्हणते नट्टू. भाकरी बनवून घेते. हे पीठ थोडस हे येत नाही, भाकरी व्यवस्थित येत नाही म्हणून जरा गरम पाणी टाकते. आता गरम आहे ना म्हणून हे ह्याच्याने करते मी खालीवरी. तर आता मिक्स करते. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ही म्हण बरोबर आहे खरंच. येते ना मला भाकरी बनवायला. गोल गोल भाकरी. शेपूची भाजी बनवणार आहे. काल मी हे सगळी निवडून ठेवलेली. तर चला आता ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे थोडी आणि शिजवून घेते. झाकण ठेवून शिजल्यानंतर मग जेवण करणार आहे. तर मी माझा ब्लॉग इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.